आदिवासी बांधवांचा आवडता सण भोंगऱ्या सध्या उत्साहात साजरा होतोय। सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यातून लोकगीतांवर आणि पारंपरिक वाद्यांवर ताल धरत स्त्री पुरुष नृत्याचा ठेका धरताना दिसतायत। होळीच्या आधी सातपुड्याच्या पट्ट्यातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील गावांमध्ये हा भोंगऱ्या सण साजरा होतो। आनंदाचा सण म्हणून आदिवासी बांधव एकत्र येतात, पारंपरिक आणि नवी वस्त्र परिधान करून नाचत गात एकमेकांना शुभेच्छा देतात आणि तिथे भरलेल्या बाजारातून जीवनावश्यक वस्तू आणि काही नव्या वस्तू खरेदीही करतात। रावेर तालुक्यातील पालजवळील गारखेडा येथे परिसरातील 30-35 गाव पाड्यांवरील शेकडो आदिवासी बांधव आज एकत्र आले। आमदार शिरीष चौधरी यांनीही प्रतिवर्षाप्रमाणे गारखेडा येथे येत ढोल वाजवत आणि आदिवासी बांधवांच्या नृत्यात सहभागी होत त्यांना शुभेच्छा दिल्या। सरपंच रतन बारेला आणि त्यांच्या परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी रावेर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने मतदार जनजागृती कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते। तहसीलदार श्री B.A. कापसे यांनी या कार्यक्रमाला भेट दिली। यावेळी शेकडो स्त्री पुरुष आदिवासींनी मी मतदान करणारच या सेल्फी पॉईंटवर आपले फोटो काढून घेतले आणि मतदान करण्याचा संकल्पही केला। बघूया गारखेडा येथील भोंगऱ्या या सणाची काही क्षणचित्र आपलं रावेर मीडियासाठी। बेस का आनंद मनावते हुई आमरी खूब आनंदान सण तिहार छे हुई पर आम आखा हमरा दागिना रहे जे हमरा ली रहे जे आम सब पहरीन आम हमरा तिहार बनावते हुई आमर खूब मोठो सण छे तिहार छे हुई पर आम आखा बायरा एकठा हिजे एने ढोल वाजाडे माणसे ढोल वाजाडे आम ढोलनचा आम आखा महिला आनंदाने नाचजे करता 2-3 साल है जा इना मैदान में आम हुई तिहार बनावजे हमरा इना गाव में आम आजूबाजू आखा महिला एकठा हिजे एने हमरा जुनी जी परंपरा छे तिनी परंपरानुसार हमरा वेशभूषा में आखा तत्र आवी आम आनंद मनावजे और हमरा ढोल ताशा वाजाडी आम आखा महिला एरामा सहभागी होईन आम आखा इना सणमा नाचजे। आज सातपुड्याच्या कुशीमध्ये राहणारा आमचा आदिम समाज म्हणजे पावरा समाज यांचा अतिशय महत्त्वाचा पवित्र आणि आनंदाचा दिवस आणि सण आहे भोंगऱ्या। होळीच्या आधी आमचे हे बांधव हा सण साजरा करतात। ढोलाच्या तालावर स्त्री पुरुष एकत्र मिळून नाचतात, आनंद घेतात, निसर्गाशी एकरूप होऊन जातात। ऊन पाऊस वारा याचे कोणतीही पर्वा न करता आमची आदिवासी बांधव मंडळी या समारंभाचा या सणाचा आनंद घेत असतात। हे पाहून खूप आनंद आणि अभिमान वाटतो। मी आज या निमित्ताने आमच्या सर्व आदिवासी बंधू भगिनींना शुभेच्छा देतो। भोंगऱ्याच्या निमित्ताने त्यांचं जीवन समृद्ध, आनंदी आणि सुखी व्हावं अशी प्रार्थना करतो परमेश्वराकडे। आणि त्याचबरोबर सर्व समाजाला देखील उद्या होळी आहे, परवा धुलीवंदन आहे, त्यासाठी देखील शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि ही सर्व समाजाला विनंती ही आहे की हा आनंद मोकळेपणाने घ्या, परंतु संयमाने घ्या। कोणाला त्रास होईल, कोणाला नुकसान होईल अशा प्रकारचं कोणतंही कर्तव्य करू नका। आपण या ठिकाणी पाहिलं आदिवासी बांधव भगिनी आनंदाने ढोलाच्या तालावर नाचत होत्या, कोणाचाच कोणाला त्रास नव्हता। परंतु आपण इतर ठिकाणी मात्र बघतो इच्छा नसताना देखील बटरं फेकत राहणं, त्याच्यावरती पाणी फेकणं, घाणेरडं पाणी फेकणं, हे जे सगळे प्रकार चालतात याच्यापासून आपण दूर राहावं अशी आग्रहपूर्वक विनंती मी सगळ्या विशेषतः तरुण मंडळीला करेल की उत्साहाने साजरा करा, परंतु चांगल्या दर्जाने साजरा करा अशी विनंती मी आमच्या सर्व समाज बांधवांना करतो। धन्यवाद।
क्या भाइयों